मित्रांनो, आजच्या भागामध्ये अखेर तो क्षण येतो ज्याची सगळेच वाट पाहत होते. जयने सुभाष यांच्या मनातला गैरसमज दूर केला आणि अनेक दिवसापासून तुटलेले हे कुटुंब पुन्हा एकत्र आलं. हा भावनिक क्षण पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आजच्या भागाची सुरुवात होते भजनाने. सगळीकडे भक्तिमय वातावरण असतं, पण याच वेळी जय मनात ठरवतो की आज सुभाष यांच्याशी मनमोकळं बोलायचं आहे. जय सुभाष यांच्याकडे जातो आणि म्हणतो, मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण सत्य सांगणं गरजेचं आहे. सुरुवातीला सुभाष त्यांचं बोलणं टाळण्याचा प्रयत्न करतात, पण दुसरीकडे शरू आणि आसावरीची नजर मात्र त्याच्याकडेच असते. त्यानंतर जय अतिशय शांतपणे सुभाषांना समजावतो, जय, तुम्हाला तुमच्या मुलीवर राग नाही तर तुमच्या आयुष्यातला काही अपूर्ण गोष्टीचा राग आहे. पण खरं सांगायचं तर तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण तुमच्यासारख्या वडिलांना इतक्या चांगल्या मुली मिळाल्यात. यानंतर जय शरू आणि आसावरीने प्रत्येक वेळी तुमचा कसा विचार केला हे सांगतो. तो सांगतो की शरू नेहमी विचार करायची, आईबाबांना हे कळलं तर त्यांना काय वाटेल. तर आसावरीनेही स्वतःच्या मुलाविरुद्ध जाऊन कुटुंबाचा विचार केला होता. जयचे प्रत्येक शब्द सुभाष यांच्या मनाला स्पर्श करत असतो. यानंतर जय एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्याचं एकमेकावर प्रेम असतं त्यांचंच लग्न व्हायला हवं, नाहीतर ते आयुष्यभराचं तुरुंग बनतं. हे ऐकल्यानंतर सुभाषाच्या डोळ्यात पश्चाताप आणि पाणी दिसू लागतं. दरम्यान स्वामींच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेलेलं असतं आणि त्याच क्षणी सुभाष यांच्या मनातला लाग पूर्णपणे विरघळून जातो. आणि मग तो सुभाष दोन्ही मुलींच्या जवळ जातात, त्यांच्या डोळ्यावर प्रेमाने हात ठेवतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. त्यानंतर ते दोघींना जवळ बोलवतात आणि शरू व आसावरीच्या धावत जाऊन बाबांना घट्ट मिठी मारतात. हा भावनिक क्षण पाहून उमा, पमा, आकाश, साक्षी आणि घरातील सगळेच आनंदी होतात. गौतमी हे दृश्य पाहून खूप खुश होतो. मात्र या सगळ्यांमध्ये शरूला एक गोष्ट चांगली समजलेली असते, हे सगळं फक्त आणि फक्त जयमुळे शक्य झाले आहे आणि म्हणूनच बाबाच्या मिठीत असतानाही तिची नजर जयला शोधत असते. शरू आता जयबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करणार का आणि या नात्याला पुढे कोणतं नवीन वळण मिळणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.